जय सियाराम। मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे सलग दुसऱ्या वर्षी रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी श्री क्षेत्र नानीसधामच्या दिशेने, आणि आज आहे दिनांक 14 सप्टेंबर 2025, म्हणजेच या वसुंधरा पायदिंडीचा सलग चौथा दिवस, आणि आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचे दुसरे सत्र। वसुंधरा ही आपली जननी आहे, तिला जपणे, तिची काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। हाच बहुमोल संदेश अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने व कृपा आशीर्वादाने ही वसुंधरा पायदिंडी जनमानसांपर्यंत पोहोचवत जनजागृती करत पुढे सरसावत आहे। अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध ही दिंडी दिसत आहे। शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत मुखात गुरूंचे अखंड नामस्मरण करत ही वसुंधरा पायदिंडी नियोजित मार्गावर मार्गक्रमण करत आहे। चला तर मग आपणही या भव्य भक्तिभावाने नटलेल्या आणि पर्यावरण रक्षणाची धुरा हाती घेऊन निघालेल्या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी होऊन कृतकृत्य होऊया। दुपारच्या विश्रांतीसाठी वसुंधरा पायदिंडी मोती महल पॅलेस, नालवाडी, तालुका जिल्हा वर्धा येथे थांबली होती। सर्व यात्रिकी व उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला व अल्प विश्रांतीनंतर पुन्हा पुढील प्रवासासाठी सर्व यात्रिकी सज्ज झाले। रंगीबेरंगी मनमोहक फुलांनी सजवलेल्या भव्य रथामध्ये पुन्हा पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना विराजमान करण्यात आले व या वसुंधरा पायदिंडीने पुढील नियोजित मार्गावर प्रस्थान केले। मजल दर मजल करत ही वसुंधरा पायदिंडी मार्गक्रमण करत आहे। मध्येच ऊन, मध्येच सावली आणि मध्ये मध्ये येणारी पावसाची सर, त्यामुळे वातावरण अगदी आल्हाददायक आणि प्रफुल्लित वाटत आहे। हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात सप्तरंगी झेंडे हातात घेऊन टाळाच्या आणि नामाच्या गजरात मंत्रमुग्ध होऊन हे यात्रिकी चालत आहेत। अतिशय नयनरम्य हे दृश्य दिसत आहे। नानी जवासी नाथ महंता तुझी योगी राया।
वसुंधरा रक्षणाचा बहुमोल संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवत पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने व संकल्पनेतून निघालेली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका जिल्हा वर्धा या ठिकाणी। येथे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन संपन्न करण्यात आले। सर्व यात्रिकी व भाविकांसाठी येथे अल्पोपहाराचे उत्तम आयोजन करण्यात आले। श्री विजय लक्ष्मण वहिले यांनी या ठिकाणी अल्पोपहाराचे अन्नदान केले। त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट आणि कौतुकास्पद सेवा संपन्न झाली। या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, या हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, असे कौतुकास्पद उद्गार पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नेहमीच आपल्या युवांसाठी काढत असतात। कारण युवा हाच सामाजिक दुवा आहे। रामानंद संप्रदायाची ही मौलिक धुरा अतिशय आदराने ही युवासेना सांभाळत आहे। आजही या वसुंधरा पायदिंडीमध्ये पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने या युवांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा घालण्यासाठी पथनाट्य सादर करून समाजाला जागृत करण्याचे अतिशय अभिमानास्पद कार्य केले। भंडारा जिल्हा सेवा समितीच्या अंतर्गत युवासेनेच्या माध्यमातून माझी वसुंधरा माझे जीवन, चला करूया तिचे संवर्धन, तसेच झाले आता पुरे वसुंधरा वाचवारे असे 2 पथनाट्य व पर्यावरण बिघडलं प्रदूषण झालं हो यावर भारूड सादर केले। या पथनाट्याच्या माध्यमातून युवासेनेने पर्यावरणाची सध्याची परिस्थिती, प्रदूषण व त्यामुळे निसर्गाची होणारी हानी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत जनजागृती केली। अतिशय कौतुक आणि अभिमानास्पद सेवा या युवासेनेच्या माध्यमातून संपन्न झाली। नरेंद्राचार्यजी प्रणित रामानंद संप्रदायाचे युवा सादर करीत आहोत पथनाट्य, माझी वसुंधरा माझे जीवन, चला करूया तिचे संवर्धन, माझी वसुंधरा माझे जीवन, चला करूया तिचे संवर्धन। ला 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 गरज आहे आणि आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे आणि आपले संत आपल्याला काय सांगून गेलेले आहेत? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे। अशी आपल्या का प्रदूषित झाले आहे, का प्रदूषित झाले आहे? त्यांचं पाणी काढाने करून का दिसतं? हो सांगा का दिसतं? हो सांगा का दिसतं? आजकाल पक्षी का दिसत नाही? का दिसत नाही? का दिसत नाही? त्यांच्या किलबिलाट ऐकायला येतच नाही, त्यांच्या किलबिलाट ऐकायला येतच नाही, येतच नाही। माझी घर तोडण्यात आले, माझी घरटे, माझी जात, मला आता उठण्यासाठी मोकळं आकाश पण मिळत नाही। सगळीकडे धूर आणि प्रदूषणाचा धुट्टा पसरलेला आहे, तरी मात्र मानव हे तोडू नका, शेवटी मीही एक जीवन, मला तोडू नका, शेवटी मीही एक जीवन, मी तुम्हाला हवा, पाणी, श्वास देतो, माझा नाश करू नका, मी तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, माझा नाश करू नका, मी तुमच्यासाठी खूप
पायी दिंडी म्हणजे फक्त पावलांचा प्रवास नाही, तर जीवाशिवाच्या दुर्लभ भेटीचा प्रवास आहे. हे यात्रिकी अगदी देहभान विसरून चालत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत शुद्ध सात्विक भावाचे उमंग जाणवत आहेत. या यात्रिकींचे प्रत्येक पाऊल म्हणजेच गुरूंच्या चरणाशी जाणारी एक छोटीशी वारीच. प्रत्येक श्वासात गुरुनामाचा गजर आणि अंतरंगात भक्तिभावाचे तरंग. पुढील प्रवासाचा पल्ला गाठत असताना त्यांच्या डोळ्यात नकळत थकवा दिसत जरी असला तरी अंतःकरण अपार श्रद्धेने व कृतज्ञतेने ओथंबलेले आहे. आणि हेच सात्विक भाव या यात्रिकींच्या चेहऱ्यावर झळकत आहेत. या दिंडीमध्ये उच्च नीच, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कोणताच भेद नाही. ज्याच्या त्याच्या मनात मी माझ्या गुरूंचे लेकरू आहे हीच भावना आहे. ही वसुंधरा पायी दिंडी म्हणजे जनजागृतीची संकल्पना, मंत्रमुग्ध करणारे भजन म्हणजे गगनात गुंजन करणारी आरती आणि यात्रिकींचे हृदय म्हणजे अथांग भक्तीचा सागरच. आपलं जीवन निसर्गावरच आधारलेलं आहे. हवा, पाणी, माती, झाडं, प्राणी हीच आपली खरी संपत्ती आहे. पण आज अनियंत्रित औद्योगिकरण, वृक्षतोड, प्रदूषण आणि संसाधनांचा अपव्यय यामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत आहे. हवामान बदल, दुष्काळ, पूर, अवकाळी पाऊस, जैवविविधतेत घट यासारख्या समस्या वाढत चालल्या आहेत. यावर उपाय म्हणून पर्यावरण संवर्धन हा एकच मार्ग आहे. प्रत्येकाने झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पुनर्वापर व पुनर्निर्मितीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापर, सार्वजनिक वाहतूक आणि साध्या जीवनशैलीतून आपण प्रदूषण कमी करू शकतो. पर्यावरण संवर्धन आज काळाची खरी गरज आहे. आपण आज ज्या प्रकारे निसर्गाची काळजी घेऊ त्यावरच पुढच्या पिढ्यांचे भविष्य ठरणार आहे. निसर्गाची काळजी घेऊन त्याला सुरक्षित ठेवले तरच मनुष्याच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग सोपा होईल. अन्यथा जीवनात अनेक आपत्तींना सामोरे जावे लागेल. आज खरी वेळ आहे आपले विचारात्मक पाऊल उचलण्याची आणि हाच मौल्यवान संदेश हे यात्रिकी जनमानसात रुजवत आहेत. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने व संकल्पनेतून विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवा या वसुंधरा पायी दिंडीमध्ये दिली जात आहे. आपण पाहू शकतो दिंडीमधील सर्व यात्रिकी, भाविक भक्त व इतरांनाही या मोफत ॲम्ब्युलन्स सेवेचा व अनुभवी डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ होत आहे. बाईक रॅली होती ना गोंदामध्ये, तर त्या बाईक रॅलीमध्ये आम्ही जेव्हा मागं होतो तेव्हा आमचा छोटासा ॲक्सिडेंट झाला. तर समृद्धीजवळ नरेंद्राचार्य महाराजांची रॅली जात होती, पायदिंडी जात होती. त्यांनी आम्हाला तात्काळ मदत केली. त्यांची समोर ॲम्ब्युलन्स होती, त्यांनी आम्हाला मदत केली. धन्यवाद सर्व टीमचे, त्यांनी आम्हाला मदत केली. सूर्य अस्तास गेला आणि जनजागरण करत चालणारी ही वसुंधरा पायी दिंडी आता मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच बजरंगबली मंदिर सालोड
तालुका जिल्हा वर्धा येथे पोहोचली. अतिशय सुंदर पद्धतीने उत्साहात वाजत गाजत या ठिकाणी वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत झाले. ठिकठिकाणी सुंदर सुंदर रांगोळ्या, फुलांची सजावट करण्यात आली. युवा सेनेने जल्लोषात स्वागत केले. सुवासिनी भगिनींनी अतिशय भक्तिभावाने पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे औक्षण केले आणि वेदोमय मंत्रांच्या घोषामध्ये सिद्धपादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र. तदनंतर अतिशय मंगलमय व भक्तिमय वातावरणात सर्व भाविक भक्त व यात्रिकींच्या उपस्थितीत रामानंद संप्रदायाच्या वेदोपासक पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे षोडशोपचारे पूजन संपन्न करण्यात आले. श्री राजेश प्रभाकर महाजन व श्री ज्ञानेश्वर देवरावजी बोनसुळे यांनी सपत्नीक हे पूजन संपन्न केले. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता. त्यानंतर सर्व यात्रिकी, भाविक भक्तगण व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अतिशय भक्तिमय व मंगलमय वातावरणात उत्साहात सांजारती संपन्न झाली. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र. मुक्कामाच्या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविकांसाठी महाप्रसादाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. आणि हो, महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचा देखील समावेश करण्यात आला. सर्व उपस्थितांनी अत्यंत स्वादिष्ट महाप्रसादाचा मनसोक्त लाभ घेतला. या महाप्रसादासाठीचे अन्नदाते श्री राजेश प्रभाकर महाजन हे होते. तसेच गोड पदार्थाचे अन्नदाते श्री ज्ञानेश्वर देवरावजी बोनसुळे हे होते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान या उक्तीचा उचित सन्मान करत या दोन्ही अन्नदात्यांनी अतिशय सुंदर अशी सेवा गुरुचरणी समर्पित केली. नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. यानंतर शेजारती होईल व हे सर्व यात्रिकी इथेच विसावा घेतील. चला तर मग आता पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. जय सियाराम. तुझी योगिराया.